गुड मॉर्निंग. हॅलो लातूर. सरस्वतीज ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चला तर मग मंडळी, माझे नवनवीन आगळे वेगळे नवीन ठिकाणचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी मला लाईक व सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. काय मंडळी, काय म्हणलं? हां बरं का. चला तर मग आज आम्ही आले आहे फिरायला आमच्या कलेक्टर ऑफिसला. लातूरच्या कलेक्टर ऑफिसला फिरण्यासाठी खूप आणि खूप मोठं राऊंड आहे. इथं जिल्हा परिषदला पण आहे. कधी तिकडं कधी इकडं जात असते. हे पहा, आमचे राजे फिरायला चालू केलेत. मग त्यांनी हा इथं इन्स्ट्रुमेंट लावलेला आहे काहीतरी, हात पाय हलवायचं. हे पहा, आमच्या यशला पण आता ढेरी चालू झालेली आहे. त्याच्यामुळं आम्ही फिरायला आलेलो आहे. कारण आता काळाची गरज आहे, माणसाची गरज आहे, सगळ्यात महत्त्वाचं शरीराची गरज आहे. का तर फिरल्याशिवाय पर्याय नाही. घरी बसून स्थूल व्हायला लागले शरीर, आणि आता मी पण थोडीफार जाडच व्हायला लागले. त्याच्यामुळं म्हणलं आता एवढं 4 महिने फिरून बराबर केलं पाहिजे. कारण आता येतंय आंबे म्हणलं की पुरणपोळी, पुरणपोळी म्हणलं की रस, रस म्हणलं की मस्त वजन वाढणार. म्हणून आत्तापासूनच मी तयारीला लागलेली आहे. अशा प्रकारे हे पहा, आता मी दररोज फिरायला जात आहे. तुम्ही पण दररोज न चुकता फिरायला जायचं. असं बघा मी कसं फिरत आहे. मी इथं फिरत आहे तर हे पहा, ही दादा बघा, ह्याला किती जोर उठलाय दादाला आमच्या. घर 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 हे का फिरवलेला आहे. मोडून टाकल का नाही हो बरोबर. काय करावं, ऐकत नाहीत मंडळी. हे पहा, मग तिथून आम्ही थोडंफार त्याचं योगा व्यायाम केला त्या इन्स्ट्रुमेंटवरती. मग आता इथं म्हणलं चला जरा अनुलोम विलोम करावं, कपालभाती करावं. म्हणून इथं खाली बसलं तर हे का आमच्या राजांचा नाटक बघा. हे पा, मी ह्याला म्हणलं की थोडं कपालभाती कर, अनुलोम विलोम कर. मी करायला लागले तर हे का बघा बघा, नाटक नाटक बघा. काय करावं. हे पा बघा 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 कसं करते माझे पिल्लू. आगावच आहे, हो लय आगाव आहे. काय करावं आणि काय नाही, काय करावं बघा. हे आमच्या लोकाचा योगा कसा आहे मंडळी. बघितलो का लेकराचे नखरे कसे असतात. मी ह्याला जाड हुलाला आहे म्हणून फिरायला आणले आणि हे नाही तर मोबाईलवरती काय करावं काय नाही. मला म्हणला तू अनुलोम विलोम कर, आणि हे पाही रामदेव बाबा आमचा का करावं का नाही. मी चोरून बघत मी बघायले की डोळे झाकायला आणि फुं 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 करायला, आणि मी तिकडं तोंड केलं. हे का बघा, काय करावं काय नाही. लय आगाव लेकर मंडळी आजकालचे. बाप रे. बघा 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 बघा, मी खोटं बोलते का बघा. हां हे का बघ, मी बघू लागले की आणलो मिलोम करायला, आणि मी सरळ तोंड केलं की हो का नखरे. हो का हे हो का डोळ्याचा योगा चालू आहे आमच्या राजांचा. हां चला, लेकरामुळं तर जिंदगी आहे बघा, काय करणार. हां मग अशा प्रकारे आम्ही दोघं मायलेकरं कलेक्टर ऑफिसचे 4 राऊंड मारले बघा. 10 मिनिट लागतात एक राऊंड मारायला. एवढा मोठा राऊंड आहे. असं चलत 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 दोघांनी राऊंड मारलो बसून. काही तिथल्या त्या ह्याच्यावरती योगा व्यायाम पाय हाताचं सगळं करून अशा प्रकारे आम्ही आलो घरी. घरी आलो, आंघोळ भिंगोळ झाली. मग आंघोळ झाल्याच्या नंतर आमच्या राजांनी केली पूजेला सुरुवात. मग काय बघायचंय, माता राणीचा थाट रुबाब. बापरे, माझ्या मैया राणीचा रुबाबच वेगळा बघा. लयच भारी माझी मैया राणी. काय करावं काय नाही मंडळी. हां हे का बघा कशा बसल्या आता दोघी शिदाजी. बापरे. आणि मग इकडची महालक्ष्मी तर, माझी इकडची मैया राणी तर महालक्ष्मी तर वेगळीच. हां वैभव लक्ष्मी, महालक्ष्मी, आई तुळजाभवानी, येडामाय सगळे देव खूप सुंदर प्रेमाने अति प्रेमाने पूजा करतो. पूजा झाल्या झाल्या का मी आज चहा प्यायचा नाही. सकाळी आम्ही चहा पित नसतो, ब्लॅक टी लेमन टी असं पितो. हे ना चोरून मला चहा ठेवलाय. आणि मी करत होते बाहेर आवरावरी. तोपर्यंत हे पाहायची मजा बघा मंडळी. आणि तुम्ही पण यशसोबत पाव चहा पाव खायला, काय वास घेतोय सुंदर. चहा पाव खायला विसरू नका सगळेजण या. पुन्हा म्हणायचं नाही सरस्वतीनं बोलवलं नाही. मग चहा वगैरे झाला. मग आता दुपारचे 2-2:30 वाजले होते. वहिनीचा आणि माझा फोन झाला.
आम्ही निघालो आता बुई. कुठं निघालो? मंदिरला. आम्ही ना, मी मंडळी लातूरकरांना एका नवीन मंदिरविषयी सांगणार आहे. आपल्या लातूरमध्ये खूप आणि खूप सुंदर एक कातपूर एरियामध्ये खूप आणि खूप अप्रतिम मंदिर झाले. कशाचे झालंय? चला तर मग माझ्यासोबत. चलो बुई सामसूप. चला, ओळखलं का हे मंदिर कशाचं आहे? हे मंदिर आहे, ओळखा बघा, येते का लक्षात? नरसिंह महाराजाचं हे मंदिर आहे. हे मंदिर कातपूरच्या एरियामध्ये कोणीतरी देशमुख म्हणून आहेत, त्यांना माझे खूप खूप धन्यवाद. कारण एवढं अप्रतिम त्यांच्या शेतामध्ये त्यांनी स्वतः मंदिर बांधलेलं आहे. मंदिर तर बांधलेच आहे, पण पुजारीसुद्धा ठेवलेले आहेत त्यांनी. खूप आणि खूप सुंदर साफसफाई, सुंदर अप्रतिम मनमोहक मंदिर आहे. हे तुळशीचं वृंदावन, एवढं मोठं तुळशीचं वृंदावन, आणि इतकी सुंदर तुळस होती ना नरसिंहासमोर की विचारता सोय नाही. तुम्ही बघा, इतकी सुंदर आहे, मला मोहच आवरला नाही. मस्तपैकी तिथलं फूल घेऊन तुळशीला फूल वाहून नमस्कार केला. हे आमचे बघा दक्षराजे, हे पहा वाघावर सिंहावर बसलाय, मजा करतोय. मग चला म्हणलं आम्ही, मी, शिमू, दीक्षा, दक्षू पायऱ्या चढत असताना यशने आमचा अचानक व्हिडिओ केला. पण अप्रतिम इतका सुंदर व्हिडिओ झालाय, म्हणाल तुम्ही की बापरे, खरंच अप्रतिम व्हिडिओ झालता. अशा प्रकारे नंदी पण खूप सुंदर आहे, आणि प्युअर दगडी काम आहे बरं का. मंदिर तर दगडी आहे, आणि विशेष नंदी, बाहेरले 2 सिंह हे दगडीच आहेत. हे पा आमचे लेकरं कसे खेळायलेत बघा तुम्ही. अशा प्रकारे आम्ही नरसिंह मंदिरामध्ये एंट्री केलेली आहे. माझ्या माहितीस्तव तर लातूरमध्ये कुठंही नरसिंहाचं मंदिर नाही, आणि जरी असेल तर मी कधी पाहिलेलं नाही. मी हे पहिल्यांदाच मंदिर पाहते. खूप आणि खूप सुंदर अप्रतिम. खरंच देशमुख साहेब, तुमचे कोटी कोटी धन्यवाद. किती धन्यवाद करावं तेवढे कमी आहे, कारण मंदिर बांधणं इट्स नॉट अ जोक. कोणाच्या नाही होणे नो. तर अशा प्रकारे खूप सुंदर शेतामध्ये नरसिंहाचं मंदिर बांधलेलं आहे. मग महाराजांना आम्ही हाक दिली, महाराजाला आरती करायला सांगितली. महाराजांनी सांगितले की स्त्रियांना त्या कठड्याच्या पुढे प्रवेश नो. आता काही बायका गेल्या महाराज, शनी मंदिराला सुद्धा भारी पडल्या. हो का, आम्हा गरीबाला हो का बघा, मी तर मंदिरात महाराज जाऊ दे ना. काय करणार, असो आपली संस्कृती आहे, आपणच जपली पाहिजे. असं नाही की त्याचं बवाल केला पाहिजे ना, त्याचा बवाल नाही करता आपण काही संस्कृती एक्सेप्ट पण केली पाहिजे. चला, जे आहे ते चांगलंच आहे. अशा प्रकारे महाराजांनी आरती केली, आणि आम्हाला सगळ्यांना आरती दिली. दक्षूला, मला, वहिनीला, दीक्षाला, शिमूला. अशा प्रकारे आरती दिल्याच्या नंतर आम्ही मनोभावे नरसिंह महाराजाचे खूप खूप धन्यवाद केलं, कारण पहिल्यांदाच हे मंदिर बघितलं. महाराजांनी आम्हाला तीर्थ दिले. तीर्थ दिल्याच्या नंतर सगळ्यांना प्रसाद दिला. एवढी सुंदर एकदम काळी कुळकुळीत नरसिंहाची मूर्ती आहे, आणि साईडनी पण हे पहा, आता माझ्या माहितीस्तव देशमुखांच्या शेतात बहुतेक नरशिव्या असेल, कारण सगळ्याच्या शेतामध्ये पांडव, नरशिव्या, मर्याई असे खूप काही काही देव असतात. त्यातलेच देशमुख साहेब दिसतात, आणि देशमुखांनी पण ह्या नरशिव्याला नरसिंहाचं रूप देऊन खूप सुंदर अप्रतिम मंदिर बांधलेत बघा. एवढं मनोभावे आम्ही दर्शन घेतलं. इतकं मस्त, मन प्रसन्न प्रसन्न वाटलं. एक क्षणासाठी सगळं काही विसरून गेलो बघा मंडळी आम्ही. आणि अशा प्रकारे मस्तपैकी पायऱ्या तर एवढ्या रफ आणि एवढ्या सुंदर आहेत, अजिबात पाय सटकत नाही. इतक्या सुंदर, नवीन बांधकाम असल्यामुळं पायऱ्या खूपच जाड आणि असे हे आहेत, बिलकुल पाय वगैरे घसरायचं भीती नाही. हे पहा, भव्य. माझ्यासोबत तुम्ही सुद्धा मंदिराचं दर्शन करा, मंदिराचं अवलोकन करा, निरीक्षण करा, पाहणी करा, कारण खूप सुंदर मंदिर आहे, अतिशय सुंदर मंदिर आहे, खूप छान आहे. आवडलं आम्हाला मंदिर. तुम्हाला आवडलं का नाही हे कमेंटमध्ये नक्की नक्की सांगायचं बरं का, विसरायचं नाही. हे पहा, आम्ही आलो होतो 4 वाजता, पण मंदिर एवढं आवडलं की इथून उठावंच वाटलं नाही. हे पहा, लेकरांना खेळण्यासाठी खूप छान आहे. हे बघा, आगाव आमचं लेकरू कसं बसलंय सिंहावर, आणि चल चल मेरी गाडी चल चल म्हणून गाणं म्हणत दक्ष आमचा खूप रमला बरं का.
अतिशय रमलेली क्रू म्हणून आम्ही पण गप्पा मारत बसलो इथं. हे पहा, आम्ही इकडच्या साईडला बसलेले आहे.